नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा आयुष्य मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण महत्त्वाचे भूगोल या विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. हे सर्व स्पर्धा परीक्षांना अत्यंत उपयुक्त असे प्रश्न आहेत. तरीही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, भारत व चीन सीमा निर्देशित करणारी रेषा कोणती आहे? तर मॅकमोहन ही रेषा भारत व चीन सीमा निश्चित करते. नेक्स्ट, शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर शिवनेरी किल्ला हा जुन्नर तालुक्यात व पुणे जिल्ह्यात येतो. नेक्स्ट, कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत? तर छत्रपती संभाजीनगर या महसूल विभागात एकूण 8 जिल्हे व सर्वात जास्त जिल्हे येतात. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडील जिल्हा आहे. नेक्स्ट, जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे? तर नाथसागर हे जायकवाडी जलाशयाचे नाव आहे. नेक्स्ट, रेडी हे बंदर कोणत्या तालुक्यात आहे? ते रेडी हे बंदर वेंगुर्ला या तालुक्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात येते. नेक्स्ट, भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे उभारण्यात आले? तर तारापूर पालघर या जिल्ह्यामध्ये भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र उभारण्यात आले. नेक्स्ट, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे? तर मुंबई हाय हे नाव पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे. नेक्स्ट, डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते? तर डेक्कन क्वीन ही पुणे ते मुंबई या मार्गावर धावते. नेक्स्ट, पारस औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पारस औष्णिक विद्युत केंद्र हे अकोला या जिल्ह्यात येते. नेक्स्ट, कोकण रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? तर कोकण रेल्वे ही इसवी सन 1998मध्ये पहिल्यांदा सुरू झाली. नेक्स्ट, रेशीम उत्पादनात भारतातील अग्रेसर राज्य कोणते आहे? तर कर्नाटक हे रेशीम उत्पादनास अग्रेसर राज्य आहे. नेक्स्ट, भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापला आहे? तर 2.4% एवढा भाग हा भारत देशाने पृथ्वीवरील व्यापला आहे. नेक्स्ट, गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? तर 26 ऑगस्ट 1982 या दिवशी गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. नेक्स्ट, मोडकसागर हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ठाणे या जिल्ह्यामध्ये मोडकसागर हे धरण आहे. नेक्स्ट, कोलाम आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये कोलाम आदिवासी जमात आढळते. नेक्स्ट, सूर्यमालेतील कोणत्या 2 ग्रहाच्या दरम्यान लघुग्रहाचा पट्टा आहे? तर मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान लघुग्रहांचा पट्टा आहे. नेक्स्ट, उंजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर भीमा या नदीवर उंजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, कळसुबाई शिखर कोणत्या तालुक्यात आहे? तर कळसुबाई शिखर हे अकोले तालुक्यात अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट, कोणता केंद्रशासित प्रदेशात वनक्षेत्र 0 आहे? तर चंदीगड या केंद्रशासित प्रदेशात वनक्षेत्र हे 0 आहे. नेक्स्ट, भारताचा पूर्व पश्चिम विस्तार हा किती किमी आहे? तर 2933 किमी एवढा हा भारताचा पूर्व पश्चिम विस्तार आहे. नेक्स्ट, उपनदेव व सुपनदेव हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर जळगाव या जिल्ह्यात उपनदेव व सुपनदेव ही गरम पाण्याचे झरे आहेत. नेक्स्ट, बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे काय मिळवण्यासाठी केला जातो? तर ॲल्युमिनियम मिळवण्यासाठी बॉक्साईटचा उपयोग केला जातो. नेक्स्ट, महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे बल्लारपूर या ठिकाणी आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता किती आहे? तर प्रति किमी 365 ही लोकसंख्येची घनता महाराष्ट्रात आहे. नेक्स्ट, नंदुरबार जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर नाशिक या प्रशासकीय विभागात नंदुरबार हा जिल्हा येतो. नेक्स्ट, मुंबई उपनगर जिल्ह्याचे ठिकाण कोणते आहे? तर बांद्रा हे मुंबई उपनगर या जिल्ह्याचे ठिकाण आहे. नेक्स्ट, 1960मध्ये महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग अस्तित्वात होते? तर एकूण 4 प्रशासकीय विभाग 1960मध्ये महाराष्ट्रात अस्तित्वात होते. नेक्स्ट, भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते आहे? तर गोवा हे महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य आहे. नेक्स्ट, अक्साई चीन हा प्रदेश कोणत्या भागात मोडतो? तर अक्साई चीन हा प्रदेश जम्मू काश्मीर या भागात मोडतो. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे?
तर मध्य प्रदेश हे राज्य महाराष्ट्राच्या उत्तरेस आहे. नेक्स्ट, महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे? तर त्रिकोणाकृती हा आकार महाराष्ट्राचा आहे. नेक्स्ट, पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर अन्नामुडी हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे. नेक्स्ट, पूर्वेकडील ऑक्सफर्ड असे कोणत्या शहराला म्हणतात? तर पुणे या शहराला पुणेकडील ऑक्सफर्ड असे म्हणतात. नेक्स्ट, अहमदनगर येथे काळविटासाठी कोणते अभयारण्य आहे? तर रेहूकरी हे अभयारण्य काळविटासाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे? तर इंदिरा पॉईंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. नेक्स्ट, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहे. सांबार लेणी कोणत्या जिल्ह्यात येते? तर नाशिक या जिल्ह्यात सांबार लेणी आहे. नेक्स्ट, कोयना जलाशयाला काय म्हणतात? शिवाजी सागर असे कोयना जलाशयास म्हणतात. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगली या जिल्ह्यामध्ये सागरेश्वर अभयारण्य आहे. नेक्स्ट, हळदीच्या उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर सांगली हे ठिकाण हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? तर मुंबई हा असा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही. नेक्स्ट, वराड या प्रादेशिक विभागात किती जिल्हे येतात? तर वराड या प्रादेशिक विभागात एकूण 11 जिल्हे येतात. वराड हे विदर्भाला म्हणतात. नेक्स्ट, सालवेर मुल्लेर ही किल्ले कुठे आहेत? तर ही नाशिक जिल्ह्यात किल्ले आहेत. नेक्स्ट, खानदेशात किती जिल्ह्यांचा समावेश केला जातो? तर खानदेशात एकूण 3 जिल्ह्याचा समावेश केला जातो. फोडाघाट हा कोणत्या मार्गावर आहे? तर कोल्हापूर ते पणजी या मार्गावर फोडाघाट आहे. नेक्स्ट, कृष्णा व कोयना नद्याचा उगम कुठं होतो? तर महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा व कोयना नद्याचा उगम होतो. नेक्स्ट, खांदेरी व उंदेरी ही काय आहेत? तर ही दोन्ही बेटे आहेत. नेक्स्ट, शाहूपुरी ही प्रसिद्ध गुळाची बाजारपेठ कुठे आहे? तर शाहूपुरी ही प्रसिद्ध गुळाची बाजारपेठ ही कोल्हापूर या ठिकाणी आहे. नेक्स्ट, सुवर्णदुर्ग हा कोणत्या प्रकारचा किल्ला आहे? तर सुवर्णदुर्ग हा सागरी प्रकारचा किल्ला आहे. नेक्स्ट, दाजीपूर अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे? तर दाजीपूर अभयारण्य हे कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. व शेवटचा प्रश्न, छत्रपती संभाजीनगर या शहराची स्थापना कोणी केली? तर मरिकंबर याने छत्रपती संभाजीनगर या शहराची स्थापना केली आहे. तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर गोंदिया हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट, तोरणमाळ पठार हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तोरणमाळ पठार हे नंदुरबार या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? तर ॲल्युमिनियम हे बॉक्साईट या खनिजापासून बनवले जाते. नेक्स्ट, हरिहरेश्वर हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हे समुद्रकिनारा यासाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, गंगा नदीची उपनदी कोणती आहे? तर गंगा या नदीची यमुना, कोशी आणि शोण या उपनद्या आहेत. नेक्स्ट, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे. नेक्स्ट, डायडियासी आदिवासी जमात मेळघाट डोंगरामध्ये राहते किंवा आढळते. तर कोरकू ही जमात मुख्यत्वे करून मेळघाट या डोंगरामध्ये आढळते. नेक्स्ट, खरोसा लेणी ही कोणत्या जिल्ह्यात आहे? तर खरोसा लेणी ही लातूर जिल्ह्यातील औसा या तालुक्यात आहे. नेक्स्ट, चांदोली जलाशयाचे नाव काय आहे? तर चांदोली जलाशयाला वसंत सागर या नावानेही ओळखले जाते. नेक्स्ट, महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता? तर शेकरू हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. नेक्स्ट, जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड या जिल्ह्यात जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प आहे. नेक्स्ट, बीबी का मकबरा ही कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात बीबी का मकबरा आहे. ताजमहालाची प्रतिकृती म्हणून हा ओळखला जातो. नेक्स्ट, पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वर्धा या जिल्ह्यात पवनार हे आश्रम आहे. पवनार हे आश्रम विनोबा भावे यांनी निर्माण केले होते. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग हा सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? तर महाराष्ट्रातील कोकण या भागात सर्वात जास्त पाऊस पडतो. नेक्स्ट,
सातमाळा अजिंठा डोंगर रागात कोणत्या लेण्या आहेत? तर वेरूळ या लेण्या सातमाळा अजिंठा डोंगर रागात आहेत. नेक्स्ट, भारतात अभ्रकांचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात आहेत? तर अभ्रकांचे सर्वाधिक साठे हे राजस्थान या राज्यात आहेत. नेक्स्ट, कोणते क्षेत्र गोदावरी नदीकाठी वसलेले आहे? तर पैठण, नाशिक आणि नांदेड हे तीर्थक्षेत्र किंवा शहरे गोदावरी या नदीकाठी वसलेले आहेत. नेक्स्ट, जगातील सर्वात जास्त पशुधन कोणत्या देशात आहे? तर ब्राझील या देशात जगातील सर्वात जास्त पशुधन आहे. नेक्स्ट, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय हे सिकंदराबाद इथे आहे. नेक्स्ट, श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर श्रीनगर हे शहर झेलम या नदीकाठी वसलेले आहे. नेक्स्ट, भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे? तर डेहराडून या ठिकाणी भारतीय वन संशोधन संस्था आहे. नेक्स्ट, पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यात येते? तर पन्ना ही हिऱ्याची खाण मध्य प्रदेश या राज्यात आहे. नेक्स्ट, राज्यात चुनखडीच्या खाणी जास्त प्रमाणात कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर यवतमाळ या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी जास्त प्रमाणात आहेत. नेक्स्ट, मनोरी खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मुंबई उपनगर या जिल्ह्यात मनोरी खाडी आहे. नेक्स्ट, तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे? तर खापोली रायगड जिल्ह्यात या ठिकाणी तांदूळ संशोधन केंद्र आहे. नेक्स्ट, हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? तर 1 मे 1999 परभणी या जिल्ह्यातून हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती झाली. नेक्स्ट, क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड हा आशिया आहे. नेक्स्ट, उमरान व मेहरून हे या कशाच्या जाती आहेत? तर ह्या बोरांच्या जाती आहेत. नेक्स्ट, मोहिनीअट्टम हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर मोहिनीअट्टम हा नृत्यप्रकार केरळ या राज्याशी संबंधित आहे. नेक्स्ट, ज्या जमिनीत पीक येत नाही अशा जमिनीस काय म्हणतात? तर खडकाळ जमिनी असे त्या जमिनीस म्हणतात. नेक्स्ट, अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे? तर इटानगर ही अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी आहे. नेक्स्ट, रॉक गार्डन हे कोणत्या शहरात आहे? चंदीगड या शहरात रॉक गार्डन आहे. नेक्स्ट, हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर महानदी या नदीवर हिराकूड धरण बांधण्यात आले आहे. हिराकूड हे धरण भारतातील सर्वात मोठे लांबीचे धरण आहे. याची एकूण लांबी 25 किलोमीटर एवढी आहे. नेक्स्ट, अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र हे कोणत्या राज्यात येते? तर गुजरात या राज्यात अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र येते. नेक्स्ट, मावलिंग राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर मावलिंग राष्ट्रीय उद्यान हे मिझोराम या राज्यात आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर अहमदनगर या जिल्ह्यात येतो. नेक्स्ट, राज्यात मगर प्रजनन केंद्र कोठे आहे? तर ताडोबा चंद्रपूर या ठिकाणी मगर प्रजनन केंद्र आहे. नेक्स्ट, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यात आहे. नेक्स्ट, सिमेंट उद्योगात कोणत्या कच्च्या मालाची गरज असते? तर सिमेंट उद्योगात चुनखडी या कच्च्या मालाची गरज लागते. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या आग्नेयेस कोणते राज्य आहे? तर तेलंगणा हे राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे. नेक्स्ट, तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर आहे? तर पेंच या नदीवर तोतलाडोह हे धरण आहे. नेक्स्ट, देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन कोठे होते? तर नाशिक महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यात सर्वाधिक कांदा उत्पादन होते. नेक्स्ट, कराड व चिपळूण मार्गावर कोणता घाट लागतो? कराड व चिपळूण या मार्गावर कुभारली घाट हा लागतो. नेक्स्ट, परळी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बीड या जिल्ह्यात परळी औष्णिक विद्युत केंद्र आहे. नेक्स्ट, रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते? तर कुराबा हे रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव होते. नेक्स्ट, टेहरी धरण हे कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंड या राज्यात टेहरी धरण हे आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रात कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? तर नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून महाराष्ट्रात पाऊस पडतो. नेक्स्ट, भारतात सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते? तर कर्नाटक या राज्यात सर्वाधिक कॉफीचे उत्पादन भारतात घेतले जाते. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय वार रेषा कोणत्या रेखावर्ताशी संबंधित आहे? तर 180 रेखावर्त याशी संबंधित आंतरराष्ट्रीय वार रेषा आहे. राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो? तर राष्ट्रपती हे राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख असतात. नेक्स्ट, कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? तर इंग्लंड या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही. नेक्स्ट, भारतीय संसदीय व्यवस्थेचा हा केंद्रबिंदू असतो.
तर भारतीय संसदीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू कोण असतो? तर पंतप्रधान हा केंद्रबिंदू असतो. नेक्स्ट, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. नेक्स्ट, अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राज्यसभेला अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार आहे. नेक्स्ट, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? तर राष्ट्रपती हे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करतात. नेक्स्ट, मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये काय असते? तर सिल्वर नायट्रेट हे त्यांच्या शाईमध्ये असते. नेक्स्ट, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? तर मुख्यमंत्री हे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात. नेक्स्ट, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतो? तर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात. नेक्स्ट, सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? तर मदन मोहन मालवीय यांनी सत्यमेव जयते हे घोषवाक्य लोकप्रिय केले. नेक्स्ट, लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे? तर 50 सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. नेक्स्ट, भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी झाले? तर 9 डिसेंबर 1946 भारतीय राज्यघटनेच्या समितीचे पहिले अधिवेशन झाले. नेक्स्ट, राज्याचे अर्थविधेयक प्रथम कोठे मांडले जाते? तर विधानसभेत राज्याचे अर्थविधेयक मांडले जाते. नेक्स्ट, संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर किती असते? तर 6 महिने 2 अधिवेशनामधील अंतर असते. नेक्स्ट, मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी कोणावर असते? तर न्यायमंडळावर मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी असते. नेक्स्ट, भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? तर 1955 भारतीय नागरिकत्व कायदा बनवण्यात आला. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली? तर 1976 उद्देशपत्रिका प्रथम दुरुस्त करण्यात आली 42व्या घटनादुरुस्तीनुसार. नेक्स्ट, मूलभूत कर्तव्याशी संबंधित कोणते कलम आहे? तर 51 हे मूलभूत कर्तव्याशी संबंधित कलम आहे. नेक्स्ट, कोणते राष्ट्रपती 2 वेळा राष्ट्रपती होते? तर राजेंद्र प्रसाद हे 2 वेळा राष्ट्रपती होते. नेक्स्ट, जगातील पहिले व सर्वात जुने संघराज्य म्हणून कोणता देश ओळखले जाते? तर अमेरिका हे जगातील सर्वात जुने संघराज्य आहे. नेक्स्ट, राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमानुसार लावली जाते? तर कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लावली जाते. नेक्स्ट, भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? तर भारतात अप्रत्यक्ष प्रकारची लोकशाही आहे. नेक्स्ट, संघराज्याचे मॉडेल म्हणून कोणत्या देशाला संबोधले जाते? तर अमेरिका याला संघराज्याचे मॉडेल म्हणून संबोधले जाते. नेक्स्ट, राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम आहे? तर कलम 368 हे राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी वापरले जाते. नेक्स्ट, खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात? तर भारतीय राज्यघटना सरनामा जो आहे त्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात. नेक्स्ट, राष्ट्रपतींना कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार देण्यात आला आहे? तर कलम 72 नुसार माफीचा अधिकार देण्यात आला आहे. नेक्स्ट, राज्यसभेचा सभापती कोण असतो? तर राज्यसभेचा सभापती हे भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात. नेक्स्ट, महाराष्ट्रात विधान परिषदेची सदस्य संख्या ही 78 आहे. भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्ट आहेत? तर एकूण 12 परिशिष्ट भारतीय राज्यघटनेत आहेत. नेक्स्ट, पंचायत समिती सचिव कोण असतो? तर गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो. नेक्स्ट, कोतवालाची नेमणूक कोण करतो? कोतवालाची नेमणूक हे तहसीलदार करतात. नेक्स्ट, जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर त्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात. नेक्स्ट, ग्रामपंचायतीत जास्तीत जास्त सदस्य संख्या ही 17 असते व कमीत कमी 7 असते. नेक्स्ट, स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणाला म्हणतात? तर लॉर्ड रिपन यास स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक असे म्हणतात. नेक्स्ट, ठाणे जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत? तर एकूण 6 नगरपालिका हे ठाणे जिल्ह्यात आहेत. नेक्स्ट, भारतातील पहिली महानगरपालिका कोणती? तर मद्रास ही भारतातील पहिली महानगरपालिका आहे.
नेक्स्ट, पंचायत राजशी संबंधित राज्यघटनेतील कलम कोणते आहे? तर 243 हे पंचायत राजशी संबंधित राज्यघटनेतील कलम आहे. नेक्स्ट, शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? तर महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो. नेक्स्ट, तलाट्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तर सर्कल ऑफिसरचे नियंत्रण असते. नेक्स्ट, महाराष्ट्रात पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव आहेत? तर एकूण 50% जागा या महाराष्ट्राच्या पंचायत राजमध्ये स्त्रियांसाठी राखीव आहेत. नेक्स्ट, गावाच्या पिकांची स्थिती व शेती संबंधित अहवाल कोण तयार करतो? तर त्या गावचा तलाठी हा अहवाल तयार करतो. नेक्स्ट, ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देतात? तर पंचायत समिती ही ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता देते. राज्यघटनेतील कलम 40 कशाशी संबंधित आहे? तर पंचायत राज याशी संबंधित हे कलम आहे. नेक्स्ट, ग्रामसेवकावर प्रशासकीयदृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते? तर गटविकास अधिकारी यांचे प्रशासकीय नियंत्रण ग्रामसेवकावर असते. नेक्स्ट, महापौर आपला राजीनामा विभागीय आयुक्त यांच्याकडे देतात. नेक्स्ट, जिल्हा परिषदेमध्ये किती समित्या असतात? तर जिल्हा परिषदेमध्ये एकूण 9 समित्या असतात. त्यात महत्त्वाची समिती म्हणजे स्थायी समिती ही असते. नेक्स्ट, ग्रामपंचायतीची किमान सदस्य संख्या 7 एवढी असते. नेक्स्ट, नगरसेवक पदासाठी किमान वयोमर्यादा ही 21 आहे. नेक्स्ट, द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर अशोक मेहता समितीने द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस केली होती. नेक्स्ट, विधान परिषदेचा सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतो? तर तो उपसभापतीकडे आपला राजीनामा देतो. नेक्स्ट, मूलभूत हक्काशी संबंधित कलम कोणते आहे? कलम 12 ते 35 दरम्यान मूलभूत हक्क सांगितलेले आहेत. नेक्स्ट, भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? तर कायदेमंडळाला भारतीय घटनादुरुस्तीचे अधिकार आहेत. नेक्स्ट, राज्यसभेत किती सदस्य निवडून येतात? तर राज्यसभेत एकूण 238 सदस्य हे निवडून येतात. नेक्स्ट, बिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? तर नीलम संजीव रेड्डी हे एकमेव असे राष्ट्रपती आहेत जे बिनविरोध निवडून आले होते. नेक्स्ट, पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर राज्यसूचीमध्ये पोलीस खाते हा विषय येतो. नेक्स्ट, भारतीय लोकसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? तर 545 एवढी लोकसभेची सदस्य संख्या आहे. नेक्स्ट, राज्याचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? तर राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. नेक्स्ट, लोकसभेच्या सर्वाधिक जागा ह्या कोणत्या राज्यात आहेत? तर उत्तर प्रदेश या राज्यात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. या राज्यात एकूण 80 जागा या लोकसभेच्या आहेत. नेक्स्ट, वन हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर वन हा विषय समवर्ती सूचीमध्ये येतो. नेक्स्ट, नव्या कायद्याच्या प्रस्तावाला काय म्हणतात? तर विधेयक अशी नव्या कायद्याच्या प्रस्तावाला म्हणतात. भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आणली? तर 26 जानेवारी 1900 या दिवशी भारतीय राज्यघटना अंमलात आली. आणि नेक्स्ट, घटना समितीचे कायदेशीर सल्लागार कोण होते? तर BN राव हे घटना समितीचे कायदेशीर सल्लागार होते. नेक्स्ट, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? तर उत्तर प्रदेश या राज्याची भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री होती. नेक्स्ट, लोकसभा कोण बरखास्त करू शकतो? तर राष्ट्रपती हे पंतप्रधानांच्या सल्ल्याने लोकसभा बरखास्त करू शकतात. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? तर ग. मावळणकर हे लोकसभेचे पहिले सभापती होते. नेक्स्ट, राज्यपालास कायदेशीर सल्ला कोण देतो? तर त्या राज्याचा महाधिवक्ता हा राज्यपालास कायदेशीर सल्ला देतो. नेक्स्ट, केंद्रीय मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते? तर केंद्रीय मंत्रिमंडळ हे लोकसभेस जबाबदार असते. नेक्स्ट, 8व्या परिशिष्टामध्ये किती भाषेचा समावेश आहे? तर एकूण 22 भाषेचा समावेश हे 8व्या परिशिष्टात आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभा सदस्य किती आहेत? तर 67. तर लोकसभेत 48 व राज्यसभेत 19 सदस्य निवडून दिले जातात. नेक्स्ट, राज्यपालाची नेमणूक कोण करतो? तर राज्यपालाची नेमणूक हे राष्ट्रपती करतात. नेक्स्ट, भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? तर कायदेमंडळाला भारतीय घटनादुरुस्तीचे अधिकार आहेत. नेक्स्ट, राज्यघटनेनुसार आणीबाणी किती प्रकारे लागू होऊ शकते?
तर 3 प्रकारे ही लागू होऊ शकते. नेक्स्ट राज्यसभा आहे वरिष्ठ व स्थायी सभागृह आहे. नेक्स्ट लोकसभेत शून्य प्रहार कधी सुरू होतो? तर 12 वाजता लोकसभेत शून्य प्रहार सुरू होतो. नेक्स्ट भारतात किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू केली आहे? ते एकदाही नाही. नेक्स्ट भारताचे राष्ट्रचिन्ह कशावरून घेतले आहे? तर सारनाथ येथील स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेतले आहे. कर्करोगावरील उपचारासाठी काय वापरतात? तर कर्करोगावरील उपचारासाठी कोबाल्ट हे वापरतात. नेक्स्ट टार्टरिक ॲसिड कशात असते? तर द्राक्षामध्ये हे ॲसिड असते. नेक्स्ट लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते? तर सायट्रिक हे ॲसिड लिंबाच्या रसात असते. नेक्स्ट मेंडेलिव्हने कोणत्या रोपावर आनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला? तर त्याने वाटाणा या रोपावर आनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला. नेक्स्ट कोणत्या किरणांना वस्तुमान नसते? तर गॅमा किरणांना वस्तुमान नसते. नेक्स्ट ओझोन थराचा ऱ्हास कोणत्या वायूमुळे होतो? तर क्लोरोफ्लोरोकार्बन यामुळे ओझोन थराचा ऱ्हास होतो. नेक्स्ट धरणास साठलेले पाणी कोणत्या ऊर्जेचा स्रोत असतो? तर स्थितीज ऊर्जेचा स्रोत धरणात साठलेल्या पाणी असतो. नेक्स्ट किरणोत्सारीचा शोध कोणी लावला? तर हेनरी पेक्वेरेल यांनी किरणोत्सारीचा शोध लावला. नेक्स्ट गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण काय असते? तर गॅबियन ताप झाल्यास डोकेदुखी जास्त होते. नेक्स्ट विद्युत बल्बमध्ये कोणता वायू असतो? तर विद्युत बल्बमध्ये नायट्रोजन हा वायू असतो. नेक्स्ट लोखंडाचे गंजणे कोण रोखतो? तर जस्त हा धातू लोखंडाचे गंजणे रोखतो. नेक्स्ट इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? तर जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉनचा शोध लावला. नेक्स्ट रेटिनॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? तर जीवनसत्व ए याचे रासायनिक नाव आहे रेटिनॉल आहे. नेक्स्ट लोहित रक्तपेशी मानवाच्या शरीरात कुठे निर्माण होतात? तर अस्थिमज्जेत या लोहित पेशी निर्माण होतात. नेक्स्ट त्रिफळा चूर्ण कशाशी संबंधित आहे? तर त्रिफळा चूर्ण हे हिरडा, आवळा आणि बेडा यापासून बनवले जाते. नेक्स्ट पाण्याचा प्रवाह मोजण्याचे एकक काय आहे? तर क्युसेक हे पाण्याचा प्रवाह मोजण्याचे एकक आहे. नेक्स्ट अमरवेल ही वनस्पती बाह्य परजीवी आहे म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून आहे. नेक्स्ट कोणत्या प्रजातीची संख्या सर्वात जास्त आहे? तर कीटक या प्रजातीची संख्या भूतलावर सर्वात जास्त आहे. नेक्स्ट हिरा व ग्राफाईट हे कोणत्या मूलद्रव्यापासून बनले आहेत? तर हिरा व ग्राफाईट हे कार्बन या मूलद्रव्यापासून बनले आहेत. नेक्स्ट गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला? तर न्यूटन या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात? तर मानवामध्ये 46 गुणसूत्रे असतात. तर गुणसूत्रांच्या जोड्या विचारल्यास त्या 23 होतात. नेक्स्ट स्पायरागोरा हे काय आहे? तर स्पायरागोरा हे हरित शेवाळ आहे. नेक्स्ट विंचू हा डायडॅस प्राणी आहे. तर काय? विंचू हा पिलांना जन्म देणारा प्राणी आहे. नेक्स्ट मानवी शरीरात जवळजवळ किती किलोमीटर रक्तवाहिन्या असतात? तर 97,000 किलोमीटर या मानवी शरीरात रक्तवाहिन्या असतात. नेक्स्ट पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरले? तर रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशी हे नाव प्रथम वापरले. नेक्स्ट जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? तर चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. नेक्स्ट गोगलगाय कोणत्या संघात मोडते? तर गोगलगाय ही मोलस्का या संघात मोडते. नेक्स्ट पेशीमधील कशाला पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात? तर पेशीतील तंतुकणिकांना पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात. नेक्स्ट हत्तीरोग हे कशामुळे होतो? तर क्युलेक्स डासामुळे हत्तीरोग होतो. नेक्स्ट चेतासंस्था कशाने बनलेली असते? तर पेशी व चेताबंध यांनी या चेतासंस्था बनलेल्या असतात. नेक्स्ट शोभेची दारू तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर फॉस्फरस याचा वापर शोभेची दारू बनवण्यासाठी केला जातो. भारतात इथेनॉल कशापासून तयार करतात? तर ऊस यापासून भारतात इथेनॉल तयार केले जाते. नेक्स्ट उडणारा सस्तन प्राणी कोणता आहे? तर वटवाघूळ हा उडणारा सस्तन प्राणी आहे. नेक्स्ट गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात मोडतो? तर गांडूळ हा प्राणी
ॲनिलिडा या संघात मोडतो. नेक्स्ट, मगर या प्राण्यांचे हृदय किती कप्प्याचे असते? तर मगर या प्राण्यांचे हृदय 4 कप्प्याचे असते. नेक्स्ट, पक्ष्याचा अभ्यास कशात करतात? तर ॲनिथॉलॉजी या शास्त्रामध्ये पक्ष्याचा अभ्यास केला जातो. नेक्स्ट, विषाणू आकाराने कसे असतात? तर ते अतिसूक्ष्म असतात. नेक्स्ट, पित्त हे कोणत्या अवयवात तयार होते? तर यकृत या अवयवात पित्त तयार होते. नेक्स्ट, कुपरच्या पेशी कशामध्ये आढळतात? तर यकृत या अवयवामध्ये कुपरच्या पेशी आढळतात. नेक्स्ट, तुरटी कशासाठी वापरतात? तर रक्तप्रवाह थांबवण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो. नेक्स्ट, मलेरिया रोग कशामुळे होतो? तर प्लाझ्मोडियम या डासामुळे मलेरिया हा रोग होतो. आहारातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता आहे? तर कर्बोदके हा आहारातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. यापासून जवळपास 60 ते 70% ऊर्जा मिळते. तर प्रथिनापासून 10 ते 12% ऊर्जा मिळते आणि स्निग्ध पदार्थ यापासून 20 ते 30% ऊर्जा मिळते. नेक्स्ट, समान कार्य करणाऱ्या पेशीच्या समूहाला ऊती असे म्हणतात. नेक्स्ट, रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर अ या जीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा होतो. अ जीवनसत्वाला रेटिनॉल असे म्हणतात. नेक्स्ट, अन्नपदार्थाची ऊर्जा कशामध्ये मोजतात? तर कॅलरीज या एककात अन्नपदार्थाची ऊर्जा मोजली जाते. नेक्स्ट, 1 ग्रॅम प्रथिनापासून किती ऊर्जा मिळते? तर 4 किलो कॅलरी ऊर्जा ही 1 ग्रॅम प्रथिनापासून मिळते. तर 1 ग्रॅम मेदापासून 9 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. नेक्स्ट, भूस्थिर उपग्रह पृथ्वीपासून किती उंचीवर राहतो? तर 36,000 किलोमीटर एवढ्या उंचीवर भूस्थिर उपग्रह राहतो. नेक्स्ट, अणुशक्ती आयोगाची स्थापना इसवी सन 1948 करण्यात आली. तर पहिल्या अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष हे होमी भाभा हे होते. नेक्स्ट, भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामहा असे कोणास म्हणतात? तर डॉक्टर विक्रम साराभाई यास भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, क्रायोजेनिक तंत्रज्ञान कशाशी निगडित आहे? तर उपग्रह प्रक्षेपण याशी संबंधित आहे. नेक्स्ट, इंडियन सायंटिफिक सॅटेलाइट प्रोजेक्ट कुठे आहे? तर बंगळूर, कर्नाटक या राज्यामध्ये इंडियन सायंटिफिक सॅटेलाइट प्रोजेक्ट हे आहे. धवल क्रांतीचे जनक कोणास म्हणतात? तर वर्गीस कुरियन याला धवल क्रांतीचे जनक असे म्हणतात. नेक्स्ट, ग्रामपंचायतीचे वार्ड कोण घोषित करतो? तर तहसीलदार हा ग्रामपंचायतीचे वार्ड घोषित करतो. नेक्स्ट, आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक कोण आहेत? तर लॉर्ड मेयो यास आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे म्हणतात. नेक्स्ट, भरतनाट्यम हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे? तर भरतनाट्यम हा तामिळनाडू या राज्याचा नृत्यप्रकार आहे. नेक्स्ट, सर्वात कमी साक्षर असलेला जिल्हा महाराष्ट्रातील कोणता आहे? तर नंदुरबार हा जिल्हा सर्वात कमी साक्षर असलेला जिल्हा आहे. नेक्स्ट, अल्पाकणाचा शोध कोणी लावला? तर रुदरफोर्ड यांनी अल्पाकणाचा शोध लावला. नेक्स्ट, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात जांभी मृदा आढळते? तर रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यात जांभी मृदा आढळते. नेक्स्ट, पुष्कर सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर पुष्कर हे सरोवर राजस्थान या राज्यात आहे. नेक्स्ट, भारतातील पहिली अणुभट्टी कोणती आहे? तर अप्सरा ही भारतातील पहिली अणुभट्टी आहे. नेक्स्ट, मुंबईत मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली? तर नाना शंकरशेठ यांनी मुंबईत पहिली मुलीची शाळा सुरू केली. नेक्स्ट, आझाद दस्ता ही भूमिगत चळवळ कोणी सुरू केली? तर भाई कोतवाल यांनी आझाद दस्ता ही भूमिगत चळवळ सुरू केली होती. नेक्स्ट, बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? तर बहमनी राज्याची स्थापना हसन गंगू यांनी इसवी सन 1347 साली केली. नेक्स्ट, कोणत्या रंगाची तरंगलांबी सर्वात जास्त असते? तर तांबड्या या रंगाची तरंगलांबी सर्वात जास्त असते. नेक्स्ट, शुद्ध पाण्याचा उत्कलनांक हा किती असतो? तर 100 सेल्सिअस हा शुद्ध पाण्याचा उत्कलनांक असतो. 100 सेल्सिअसच्या ऊन जास्त जर तापलं पाणी तर त्याची वाफेत रूपांतर होते. नेक्स्ट, प्रजनन क्षमता चांगली राखण्यासाठी महत्त्वाचे जीवनसत्व कोणते असते? तर हे महत्त्वाचे जीवनसत्व असते. नेक्स्ट, संघटना स्थापन करण्याचा हक्क कोणत्या कलमानुसार देण्यात आला आहे? तर कलम 19C नुसार संघटना स्थापन करण्याचा हक्क आहे. यात एकूण 6 हक्क आहेत, त्यापैकी संघटना स्थापन करण्याचा हा एक हक्क आहे. नेक्स्ट, राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्यानुसार कार्य करतात? तर राष्ट्रपती हे पंतप्रधान यांच्या सल्ल्यानुसार कार्य करतात.
नेक्स्ट जमीन महसुलीचा मुख्य आधार कोणता? तर जमिनीचा अभिलेख हा जमीन महसुलीचा मुख्य आधार आहे. नेक्स्ट कलम 243 कशाशी संबंधित आहे? तर हे राज्य वित्त आयोगाशी संबंधित आहे. नेक्स्ट अशोक चक्र मिळविणारे पहिले भारतीय महिला? तर नीरजा भानोट ही अशोक चक्र मिळवणारी पहिली भारतीय महिला आहे. नेक्स्ट मुंबई पुणे 6 पदरी मार्ग किती किमी आहे? तर हा मार्ग 93 किमी आहे. नेक्स्ट सुनामी या जपानी शब्दाचा अर्थ काय होतो? तर राक्षसी लाट असा या शब्दाचा अर्थ होतो. तर वैराट शिखर हे पुणे जिल्ह्यात आहे, अमरावती या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट तौला शिखर हे नाशिक या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट सालवेर शिखर हे पण नाशिक या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट हरिहर व बुक्का या भावांनी कोणत्या साम्राज्याची स्थापना केली? तर हरिहर व बुक्का यांनी विजयनगर या साम्राज्याची स्थापना केली. नेक्स्ट नौजवान सभेची स्थापना कोणी केली? तर भगतसिंग यांनी नौजवान सभेची स्थापना केली. नेक्स्ट आनंदमठ ही कादंबरी कोणाची आहे? तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांची आनंदमठ ही कादंबरी आहे. नेक्स्ट पेशीचा शोध कोणी लावला? तर रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावला. नेक्स्ट महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? तर मुंबई ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे. याची स्थापना 1888 झाली होती. नेक्स्ट महात्मा गांधी रोजगार योजनेअंतर्गत किती दिवसात रोजगार उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे? तर 15 दिवसात रोजगार उपलब्ध करून देणे हे अनिवार्य आहे. नेक्स्ट कोणता एक समूह खरीप पिकांचा आहे? तर तांदूळ, मका आणि भरड धान्य हा समूह खरीप पिकांचा आहे. नेक्स्ट RBIचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले? तर 1949 या साली RBIचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. नेक्स्ट मूलभूत कर्तव्ये हे राज्यघटनेतील कोणत्या भागात येतात? तर भाग 4 मध्ये ही मूलभूत कर्तव्ये येतात. नेक्स्ट कजरी हा नृत्यप्रकार कोणत्या राज्यातील आहे? तर कजरी हा नृत्यप्रकार छत्तीसगड या राज्यातील आहे. नेक्स्ट विजयस्तंभ कोणत्या ठिकाणी आहे? विजयस्तंभ हे राजस्थान राज्यात आहे. नेक्स्ट भुसावळ हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर तापी नदीकाठी भुसावळ हे शहर वसलेले आहे. नेक्स्ट खानापूर पठार हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? तर खानापूर पठार हे सांगली या जिल्ह्यात येते. नेक्स्ट नंदादेवी शिखर हे कोणत्या हिमालयात आहे? तर कुमाऊ हिमालयात नंदादेवी शिखर येते. नेक्स्ट रेती बंदर म्हणून कोणते बंदर प्रसिद्ध आहे? तर मुंब्रा हे रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे. नेक्स्ट 1907च्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर राज बिहारी भोसे 1907च्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष होते. नेक्स्ट धातूमध्ये कोणता गुणधर्म असतात? तर धातूमध्ये चकाकी असते, तन्यता असते व वर्धनीयता असते. हे सर्व धातूचे गुणधर्म आहेत. नेक्स्ट सर्वात मोठी बाह्यस्रावी ग्रंथी कोणती असते? तर यकृत मानवी शरीरातील सर्वात मोठी बाह्यस्रावी ग्रंथी आहे. नेक्स्ट इंदिरा आवास योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरुवात झाली? तर 7व्या पंचवार्षिक योजनेत इंदिरा आवास योजना सुरू करण्यात आली होती. नेक्स्ट सर्वात पहिली भारतीय बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते? तर पंजाब नॅशनल बँक ही सर्वात पहिली भारतीय बँक होती. नेक्स्ट राष्ट्रपतीची निवडणूक कशी होते? तर एकल संक्रमणीय पद्धतीने राष्ट्रपतीची निवडणूक होते. नेक्स्ट राज्यसभा सदस्य किती काळ पदावर राहू शकतात? तर 6 वर्ष हे राज्यसभा सदस्य पदावर राहू शकतात. नेक्स्ट जिल्ह्यातील कुळ कायद्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार हा जिल्हाधिकारी यांना असतो. नेक्स्ट 6001 ते 7500 लोकसंख्येदरम्यान ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते? तर 15 ही ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 6000 ते 7500पर्यंत असते. 7500च्या वरील जर लोकसंख्या गेली तर 17 ही सदस्य संख्या होते. नेक्स्ट पुढीलपैकी कोणते स्टोरेज युनिट आहेत? तर CD आणि हार्ड डिस्क हे स्टोरेज युनिटचे कार्य करतात. शनिवारवाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला? तर बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत शनिवारवाडा हा बांधला गेला. नेक्स्ट पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले?
तर पहिले महायुद्ध हे 1914मध्ये सुरू झाले आणि 1918मध्ये संपले. नेक्स्ट, मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? तर कान्होजी आंग्रे हे मराठ्यांच्या आरमाराचे पहिले प्रमुख होते. नेक्स्ट, कार्ल मार्क्स हा कोणत्या देशाचा विचारवंत होता? तर कार्ल मार्क्स हा जर्मन विचारवंत होता. नेक्स्ट, 1922च्या साराबंदी चळवळीचे नेतृत्व कोणी केले? तर साराबंदी चळवळीचे नेतृत्व हे वल्लभभाई पटेल यांनी केले होते. नेक्स्ट, ग्रामगीता कोणी लिहिली? तर ग्रामगीता ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिली आहे. नेक्स्ट, पाळेकरांचा उठाव हा कोणत्या भागात झाला? तर दक्षिण भागात हा पाळेकरांचा उठाव झाला होता. नेक्स्ट, भिलांचा उठाव कोणत्या ठिकाणी झाला? तर महाराष्ट्रातील खानदेश या ठिकाणी भिलांचा उठाव झाला होता. नेक्स्ट, रामकृष्ण मिशनची स्थापना इसवी सन कितीमध्ये झाली? तर रामकृष्ण मिशनची स्थापना इसवी सन 1897मध्ये झाली. नेक्स्ट, मानवधर्म सभा कोणी स्थापन केली? तर मानवधर्म सभा ही दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केली होती. नेक्स्ट, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला? तर मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला. नेक्स्ट, पवनार आश्रम कोणत्या ठिकाणी आहे? तर पवनार आश्रम हे वर्धा जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? तर फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. नेक्स्ट, लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर दादाभाई नौरोजी यांनी इंडियन असोसिएशनची स्थापना केली. नेक्स्ट, आदिवासी क्षेत्रासाठी उल्लेखनीय कार्य कोणी केले? तर ठक्कर बापा यांनी आदिवासी क्षेत्रासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. नेक्स्ट, कोकणचे गांधी म्हणून कोण ओळखले जातात? तर अप्पासाहेब पटवर्धन हे कोकणचे गांधी म्हणून ओळखले जातात. नेक्स्ट, राष्ट्रीय सभेची स्थापना कोणी केली? तर ए.ओ. ह्यूम यांनी राष्ट्रीय सभेची स्थापना केली. नेक्स्ट, कोसबाड प्रकल्प कोणी सुरू केला? तर कोसबाड प्रकल्प हा अनुताई वाघ यांनी सुरू केला. नेक्स्ट, भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा कधी मंजूर झाला किंवा केला? तर 18 जुलै 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला. नेक्स्ट, बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरायांनी केली? तर बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांनी केली. नेक्स्ट, सन 1916मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर धोंडोबा केशव कर्वे यांनी मुंबई या ठिकाणी पहिल्या भारतातील महिला विद्यापीठाची स्थापना केली. नेक्स्ट, गोवा युथ लीग ही संघटना कोणी स्थापन केली? तर डॉक्टर कुन्हा यांनी गोवा युथ लीग ही संघटना स्थापन केली. नेक्स्ट, महाराष्ट्र दलित पॅथरची स्थापना ही 1973मध्ये करण्यात आली. नेक्स्ट, एक गाव एक पाणवठा ही चळवळ कोणी सुरू केली? तर बाबा आढाव यांनी ही चळवळ सुरू केली. नेक्स्ट, अहमदनगरची स्थापना कोणी केली? तर अहमद निजामशाह यांनी अहमदनगर या शहराची स्थापना इसवी सन 1590मध्ये केली. नेक्स्ट, महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह हा 1927मध्ये केला गेला. नेक्स्ट, आर्य समाजाची स्थापना ही 1874मध्ये करण्यात आली. नेक्स्ट, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ही 1936मध्ये केली गेली. नेक्स्ट, हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर हरिजन हे साप्ताहिक महात्मा गांधी यांनी सुरू केले. नेक्स्ट, श्री गुरु गोविंद सिंगजी यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर श्री गुरु गोविंद सिंगजी यांचा जन्म पाटणा बिहार या ठिकाणी झाला. नेक्स्ट, ब्रह्मदेश भारतातून कधी वेगळा करण्यात आला? ब्रह्मदेश म्हणजे सध्याचा म्यानमार हा देश भारतातून 1935च्या कायद्यानुसार अलग करण्यात आला. नेक्स्ट, भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा वैदिक ग्रंथ कोणता आहे? तर सामवेद हा भारतीय संगीताचा पाया मानला गेलेला ग्रंथ आहे. नेक्स्ट, भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? तर क्लेमेंट ॲटली हे ब्रिटनचे पंतप्रधान होते. नेक्स्ट, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झाली? तर 1884मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. नेक्स्ट, भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला? तर लॉर्ड मेकॉले यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला. नेक्स्ट,
गौतम बुद्धाच्या आईचे नाव काय होते? तर महामाया असे गौतम बुद्धाच्या आईचे नाव होते. नेक्स्ट, स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली? तर स्वदेशी चळवळ 1905 सुरू करण्यात आली. नेक्स्ट, सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र कोणते होते? तर पैठण हे सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक. नेक्स्ट, समाज स्वास्थ्य मासिक कोणी सुरू केले? तर रघुनाथ दो कर्वे यांनी समाज स्वास्थ्य हे मासिक सुरू केले. नेक्स्ट, प्लासीची लढाई कधी झाली? तर प्लासीची लढाई ही इसवी सन 1757 पश्चिम बंगाल या राज्यात झाली. नेक्स्ट, जगातील पहिली साम्यवादी क्रांती कोणत्या देशात झाली? तर जगातील पहिली साम्यवादी क्रांती ही रशिया या देशात झाली. नेक्स्ट, पंचशील करारावर सर्वप्रथम सही करणारे 2 देश कोणते? तर भारत आणि चीन पंचशील करारावर सही करणारे पहिले 2 देश आहेत. नेक्स्ट, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना पंडित श्यामजी वर्मा यांनी केली. नेक्स्ट, चितगाव येथील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? तर सुरेश सेन यांनी चितगाव येथील हल्ल्याची योजना आखली होती. नेक्स्ट, आझाद हिंद सैन्याचे बोधचिन्ह काय होते? तर पेटती मशाल हे आझाद हिंद सैन्याचे बोधचिन्ह होते. नेक्स्ट, पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? सेनापती बापट यांचे हे नाव आहे. नेक्स्ट, पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? तर विनोबा भावे यांनी पावनधाम आश्रम स्थापन केला. नेक्स्ट, वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र कोणते? तर पटना हे वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र आहे. नेक्स्ट, मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर हा एल्फिन्स्टन होता. नेक्स्ट, मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाची बंड झाली? तर बी सी दत्त यांच्या नेतृत्वाखाली नौदलात बंड झाले. नेक्स्ट व शेवटचा प्रश्न, इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? तर रासबिहारी बोस यांनी ही संघटना स्थापन केली.